बिल्डिंग सजवून घ्यायचे. किरण माफ करा समीर, लवकरात लवकर आपली फिल्डिंग सजवून घ्यायचे. थोडंसं सहकार्य करा. येस, चला फिल्डिंग तैनात करून घ्यायचे. फिल्डिंग सजवून घ्यायचे. पुन्हा एकदा विनंती करतोय. अक्षय सर, 4 का 3 ओव्हर. 4. ओके, येस. येस, चला फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. जनसेवा संघ, आपल्याला विनंती आहे की आपण फिल्डिंग सजवून घ्यायची. चला समीर, फिल्डिंग सजवून घ्यायची. चला विनंती आहे की लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. काही तांत्रिक कारणामुळे साऊंड्स आणि सिस्टम्स थोड्या वेळासाठी बंद होणार आहेत.
येस, सामना मात्र या ठिकाणी चालू होतोय. सामना खेळवला जाईल तो अर्थात वीर मराठा विरुद्ध जनसेवा यांच्यामध्ये सेमीफायनल 2चा सामना या ठिकाणी चालू होतोय. अर्थात एलिमिनेटर मध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत जनसेवा हा संघ सेमीफायनल 2 मध्ये क्वालिफाय झालाय आणि आता मात्र लढत देणारे फायनल मध्ये जाण्यासाठी. कोणता संघ फायनल मध्ये बाजी मारतोय, कोणता संघ फायनल मध्ये पदार्पण करतोय, हे मात्र पाहण्यासारखं राहील. आणि निश्चित रूपाने आपण पाहिलं तर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र मिळाला तो जनसेवा संघाला. आणि अर्थात प्रथम गोलंदाजी घेतली आणि सलामीवीर जोडीला मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेले. सलामीवीर जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत. जनसेवा संघ आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. समीर, आपला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. बॉलरचं नाव कळवा. येस, ओके. वैजनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि त्यासोबतच संघासाठी षटक क्रमांक 1 अर्थात पॉवर प्लेची ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखवलं होतोय वैजनाथ. खरतर आजच्या दिवसामध्ये सामना क्रमांक 2 याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच वैजनाथ. मात्र यावेळेला गोलंदाजीचं कौशल्य दाखवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखवले. पहिला चेंडू घेऊन येतोय. हो हो हो, पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला तटवलाय. येस, फिल्डर तैनात आहे वाईडिश काऊ कॉर्नरच्या दिशेनं. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळते आणि अर्थात एकने धावसंख्या बनली जाते आणि त्यासोबतच धाव फलकाचा देखील श्री गणेश होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक फिल्डर तैनात आहे आणि अर्थात डीप मिड विकेटच्या दिशेने देखील आपल्याला समीर तैनात पाहायला मिळतोय. सगळ्यांच्या नजरा मात्र यावेळेला समीर वरती राहणार आहेत. येस, समीरचं वारंवार नाव घेतलं जात आहे कारण त्याने चमत्कार करून दाखवलाय, त्यामुळे नमस्कार देखील केला जातोय. यावेळेला मात्र ज्या प्रकारे चेंडू आलाय त्याच स्पीडने चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय. वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. खणखणीत चौकार टोकडी. हा हा हा, काय खेळ केलाय. या सार्थकचा पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉसच्या स्वरूपामध्ये उचललाय. 5. थर्ड अंपायर थ्रो साठी. ओके. येस, अक्षय जाधव आपण मैदानावरती कुठे असाल तर कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. अर्थात चेंडू क्रमांक 2 आपण पाहिला लोअर फुलटॉसच्या स्वरूपामध्ये उचललाय आणि चौकार मात्र आणलाय. ज्या प्रकारे सार्थकची बॅटिंग आपण पाहतोय, अगदी पहिल्या चेंडूवरती त्याने आघात केलाय. त्याने दाखवून दिलाय त्याचा इरादा. यस, मला धावा संख्या कुटायची आहे.
मोठी धाव संख्या आपल्याला धाव फलकावरती लावायची आहे. आणि अर्थात तोच त्याच प्रकारचा एक जिद्दीचा खेळ मात्र सार्थक कडून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये 5 धावा. पुढचा चेंडू घेऊन येस यावेळेला मात्र स्लोवर वन चेंडूचा प्रयत्न चकवण्यात येईल का? ओ हो हो काय क्षण आहे. काय जबरदस्त झेल आहे मित्रांनो. झेल आवडला असेल तर जोरदार टाळ्या ठोक डीजे. येस इट इज अ विकेट. काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं ही भव्य दिव्य स्पर्धेमध्ये एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. मोठा मंच या ठिकाणी अवेलेबल केला गेलाय या स्थानिक खेळाडूंसाठी आणि त्याच वेळेला मात्र मोठा परफॉर्मन्स देखील देताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भूषण पाहायला मिळतोय. लॉंगनच्या दिशेनं तैनात केलेला फिल्डर आणि या वेळेला मात्र जबरदस्त झेल घेतलाय आणि सांगावंसं देखील आवडेल की अतिशय सुंदर घारीच्या नजरेप्रमाणे त्याला टिपण्यात देखील आलेला आहे. रीलच्या द्वारे आपण त्याला यदाकदाचित पाहू शकतोय. निश्चित रूपाने व्हायरल कंटेंट देखील या स्पर्धेला या ठिकाणी मिळालंय. साईप्रीत लाईव्ह यांच्या नजरेच्या कॅमेऱ्यातून मात्र हे ठिकाण ही कॅच टिपली गेलेली आहे. निश्चित त्यांचं देखील तेवढंच कौतुक आहे. आणि नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तैनात होतोय. नवीन फलंदाज नरेश सावंत. येस हाच नरेश जन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या वरून मारलेला चेंडू. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका आहे म्हणजे आधीच्या चेंडूचा काहीच फरक पडून दिलेला नाहीये. कारण बघा पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती. त्यानंतर मात्र चौकार आला. त्यानंतर एक उत्कृष्ट झेल पाहिला आणि पुन्हा एकदा नरेश आले. आपल्या पहिल्या चेंडूवरती त्याने आघात केलाय. इरादा दाखवलाय. यावेळेला मात्र स्लोवर वन. येस बॅट्समनला बीट केलं जाईल का? नाही. बॅट्समन हुकला होता. यष्टीरक्षक यांच्याकडून थोडीशी चूक होतीये आणि अर्थात जीवदान मात्र या ठिकाणी मिळलं जात आहे नरेश यांना. पहिल्या चेंडूवरती चौकार आणला होता. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू येतोय आणि आता मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती वैजनाथ त्याला आपण पाहतोय. या वेळेला मात्र टप्प्यात आलेला चेंडू. चेंडूला दिले हवाई सफर. संयमाचा बांध तोडलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. येस धन्यवाद डीजे. चला टीम मीटिंग्स घ्यायच्या नाहीयेत. लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. पंच सुयश जी आपल्याला देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. थोडस सहकार्य करायचंय. काय जबरदस्त फटका आपण पाहिला. अगदी सचिन रमेश तेंडुलकर पवेलियनच्या दिशेनं अगदी
गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांना मानवंदना देणारा फटका येतोय की काय, अशा प्रकारचा षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि अर्थात पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र 1 बाद 15. आणि त्याच वेळेला वैयक्तिक पहिलं त्यासोबतच संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तैनात. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडूला मात्र तटवण्यात येत आहे. येस, फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं कोणतीही चूक होणार नाही. वन बाउन्स कलेक्ट केला जाईल आणि एक धाव मात्र या ठिकाणी येते. आणि 16 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. सनी आपण गोलंदाज पाहतोय. वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. समोर इनफॉर्म फलंदाज आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहतोय प्रतीक आहे, नरेश आहे. त्यांना रोखावं लागणार आहे. नरेश ऑन स्ट्राईक. येस, रिव्हर्स विकेट खेळण्याचा प्रयत्न एलबीडब्ल्यू साठी अपील केला जातोय. अपील जोरात आहे, उत्साह आहे, मात्र आत्मविश्वास थोडासा कमी पडतोय. अर्थात पंच मात्र आपल्या निर्णयावरती तटस्थ राहतायत. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. यावेळेला मात्र या चेंडूवरती नरेश यांचे थोडेसे इरादे वेगळे आपल्याला पाहायला मिळाले. एक वेगळा गेम प्लॅन पाहायला मिळाला. म्हणजे यावेळेला थोडंसं कौशल्य, थोडासा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रिव्हर्स विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, तर प्रयत्न पुरता फसलाय. नेक्स्ट चेंडूवरती मात्र प्रयत्न केला जाईल का? येस, या वेळेला मात्र अगदी मोठा फटका येतोय. मात्र समीर नावाची भिंत सीमारेषेवरती तैनात आहे. धक्का क्रमांक 2. इट्स अ विकेट. काय जबरदस्त फटका होता. आधीच्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र ताकदीचं प्रदर्शन करण्यात आलं. थोडीशी ताकद कमी पडली. चेंडू मात्र अगदी सीमारेषेपर्यंत गेला आणि त्याच वेळेला अगदी मी म्हटल्याप्रमाणे समीर नावाची भिंत आपल्याला सीमारेषेवरती पाहायला मिळाली. खरं तर संदीप सर, सांगायचं झालं तर प्रत्येक अपोजिट संघासाठी ही समीर नावाची भिंत येतच आहे. म्हणजे आधीचा सामना पाहिला, तिथं देखील जवळ असं वाटलं होतं की जनसेवा संघ हा सामना गमवतो की काय. त्याच वेळेला पुन्हा एकदा समीर नावाची भिंत आली आणि तो सामना एक हाती त्यांनी फिरवला. यावेळेला देखील इन्फॉर्म फलंदाज नरेश यांचा मोठा फटका आपण पाहिला आणि त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा कॅच घेतले समीर यानं. त्याचं देखील तेवढंच कौतुक आहे. आणि आता मात्र नरेश यांची जागा निभवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटकेबाजीसाठी ओळख आहे. गोलंदाजी मार्कवरती सनी. येस येस, इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट. चेंडू हवेत आहे, संधी बनवली आहे. होय, फिल्डर चूक करणार नाही. धक्का क्रमांक 3 येतोय. आशिषचं यश येत आहे. काय गोलंदाजी टाकले. ज्या वेळेला संघाला गरज होती, ज्या वेळेला संघाला अशा कामगिरीची गरज होती, त्याच वेळेला सनी मात्र आपली कित्येक वर्षांची मेहनत या ठिकाणी आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळतोय. आणि अर्थात मेहनतीचं फळ देखील मिळतंय. कारण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र 2 मोठे फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय. अर्थात नरेश आणि सिद्धार्थ सिद्धेश यांना मात्र तंबूचा आसरा दाखवण्यात आलाय. अर्थात नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. मंदार याला आपण पाहतोय. खर तर एक जबरदस्त गोलंदाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे. यदा कदाचित मी चुकीचा नसेल तर दिवस क्रमांक 2 मध्ये या गोलंदाजाने हॅट्रिक घेतलेली आहे. अर्थात तोच मंदार पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती. यस, यावेळेला मात्र स्लोअर वन फुल टॉस. येस, कव्हरच्या दिशेनं फिल्डर तैनात आहे. यदा कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. विकेट क्रमांक 3 सलग येते की काय असं वाटत होतं. मात्र त्याच वेळेला फिल्डर यांनी थोडासा संयम दाखवलाय.
5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे खेळाडू बाद केलेत. संघाचा म्होरक्या, संघाचा आशेचा किरण ज्याला आपण म्हणू शकतो, त्या नरेशला मात्र तंबूचा आसरा दाखवण्यामध्ये यश आले. ते सनीला शेवटचा चेंडू. येस, यावेळेला मात्र मोठा फटका. लाँग ऑन, लाँग ऑन. येस, लाँग ऑन क्रॉस होत आहे. लाईन बियॉन्ड द लाईन. इट्स अ 6. काय फटका खेळलाय. अगदी तंतोतंत सीमारेषेपर्यंत पोहोचणारा हा चेंडू. संघासाठी मात्र 6 धावा देतोय. 6 आणि धावसंख्या वाढते आणि त्यासोबतच दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. त्या 23. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. निश्चित रूपाने एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील सनीकडून आपण पाहतोय. कारण आपण थोडंसं या सामन्याचं जर काय इन डिटेलमध्ये अनालिसिस केलंय तर आपल्याला कळतंय की पहिलं षटक वैजनाथ यांनी टाकलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट आणली होती आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती सनी आले. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर मात्र 2 मोठे मासे गळाला लावले. अर्थात 2 विकेट काढल्या आणि त्यानंतर मात्र एक शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. अर्थात काय तर 8 धावा खर्च करत 2 खेळाडूंना मात्र या ठिकाणी बाद केलेला आहे. नक्कीच एक चांगला खेळ म्हणू शकतोय तो सनीकडून. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तेवढ्याच धैर्यशील आणि तेवढाच प्रतिभावान खेळाडू भूषण आपल्याला पाहायला मिळतोय. होय, तोच भूषण ज्यानं सुंदर झेल अगदी लाँग ऑनच्या दिशेने घेताना आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच भूषण यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे आणि त्याला मात्र मारा करण्यासाठी फलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक फलंदाज मंदार मंदार धाडवे यांना आपण पाहतोय. द मॅन फ्रॉम हमरापूर. येस, यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका. फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑन वरून थेट बॉलवरती येत आहेत. एक धाव पूर्ण होईल. एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. हमरापूर मधून खरं तर मंदार बिलॉंग करतात आणि हमरापूर ज्या ज्या वेळेला आपण नाव घेतो ना, संपूर्ण रायगडमध्ये काय संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा नाव घेतो तेव्हा एकच चित्र डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे या वेळेला मात्र मोठा फटका येतोय. या वेळेला मात्र चित्र वेगळं आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा येत आहेत. षटकार. काय फटका आलाय म्हणजे अगदी बघा, मैदानाच्या आतमध्ये आपण हमरापूरचं नाव घेतलं, हमरापूर म्हटलं की लगेच समीकरण बनतं, ते म्हणजे श्री गणरायाचं. आणि श्री गणरायाचा आशीर्वाद फलंदाजाला मिळाला की काय, अगदी त्याच प्रकारचा फटका अगदी पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 64 कला गुणांचा अधिपती म्हणून श्री गणरायाला आपण वंदन करतो आणि त्याच कला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहाव्या लागतील. होय, यावेळेला मात्र आपण कला पाहिली आहे. मात्र ती कला आपण पाहतोय ती गोलंदाज भूषण याच्याकडून. अगदी रोल केलेले फिंगर, स्लोवर वनचा चेंडू आणि त्याच वेळेला मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 32. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 9 धावा खर्च केलेल्या आहेत. फिल्डिंग मात्र या ठिकाणी शफल केली जाते आणि ज्या ज्या वेळेला फिल्डिंग शफल होते त्या वेळेला फलंदाजाला यश द्यावं लागतं. कारण त्याने त्या प्रकारची फलंदाजी केली आहे की क्षेत्ररक्षक संघाला या ठिकाणी फिल्डिंग चेंज करायला त्यांना मजबूर केलेलं आहे. त्यामुळे यश जात आहे ते पूर्णपणे फलंदाजांना. येस, चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. या वेळेला मात्र अगदी टप्प्यात आलेला चेंडू, मात्र त्या वेळेलाच तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धक्का क्रमांक 4, खेळाडू बाद.
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती जनसेवा संघाकडून. कारण आपण पाहिलं तर आत्ताचा जो झेल होता, जो सागरनं घेतला, तो सागर आपण यष्टीरक्षकाच्या स्वरूपामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता. आणि अगदी आधीच्या चेंडूवरती देखील यष्टीरक्षकाच्या स्वरूपामध्ये आपण सागर याला पाहत होतो. आणि त्याच वेळेला कुठेतरी गेम टॅक्टिक्स खेळलं गेलं. एक वेगळा गेम प्लॅन बनवला गेला. यष्टीरक्षक चेंज करण्यात आला. लाँग ऑनची दिशा मात्र घेतली गेली सागर यांच्याकडून आणि लगेच पुढच्या बॉलवरतीच मात्र तो गेम प्लॅन एक्झिक्यूट करण्यात आला. इम्प्लिमेंटेशन केलं गेलं आणि अर्थात धक्का क्रमांक 4 मात्र संघासाठी आणलाय. अर्थात 32 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. 2.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि अजून देखील 8 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत बाकी आहे. चला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. आणि यासोबतच आर्यन यांच्यासाठी देखील बक्षीस येत आहे. जर डाईव्ह टाकून आपण एक उत्कृष्ट झेल घेतला ना, तर आपल्याला संदीपजी भोईर यांच्याकडून रोख ₹500 बक्षीस आपल्याला आलेलं आहे. आणि त्यांची पोझिशन देखील तशी आहे. कॅच येऊ शकते. येस यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत एक क्षेत्ररक्षक खाली येतोय. चूक होतीये. जीवदान मात्र या ठिकाणी मिळतंय. काय फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र त्याच वेळेला अगदी पहिल्या चेंडूवरती यश आणलेलंच. मात्र त्याच वेळेला कुठेतरी थोडीशी चूक होतीये. बघा मी थोड्या वेळापूर्वीच म्हटलं होतं, जितका तुम्ही लेट कराल तितका सूर्य डोक्यावरती येणार. सूर्यप्रकाशाचा त्रास तुम्हालाच फील्डिंग करताना होणार. यदाकदाचित तशाच प्रकारचा प्रॉब्लेम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. अगदी सरळ रेषेत असलेला झेल मात्र या ठिकाणी चुकवला जातोय. संधी गमावली जाते. या वेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त फटका मानवंदना देणारा षटकार येतोय 6 धावांसाठी. ठोक डीजे. चला बॉल पुरवायचा लवकरात लवकर. स्वयंसेवक संघ आयोजन कमिटीचे स्वयंसेवक आपल्याला विनंती असणार की आपण बॉन्ड लाईन वरती तैनात राहायचं आहे. आपला अतिरिक्त वेळ जो खर्च होतोय तो होऊन द्यायचा नाहीये. अंपायर न्यू बॉल पाठवू का मैदानामध्ये? येस ओके. नवीन बॉल पुरवायचा. येस ओके. बॉल अवेलेबल आहे. ओके ओके. येस चला लगेच सामना चालू करायचा आहे. जनसेवा संघ आपली फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र स्लॉगिंग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक आपल्या भेटीला येत आहे. कोणता गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहणार हे नक्कीच पाहण्यासारखं राहील. जर आपण थोडंसं रेकॉर्ड्स पाहिला किंवा अनालिसिस केलं जनसेवा संघाचं, तर सागर दर वेळेला आपण पाहिलेलं आहे डेथ ओव्हरमध्ये. सागरच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र पाहण्यासारखं राहील. आणि सागरकडे ती फिरकी गोलंदाजी आहे. बोटांची जादू, रोल केलेले फिंगर्स आपल्याला कायम आपण सागर याच्याकडे पाहिलेले आहेत. आणि अर्थात कोणता गोलंदाज डेथ ओव्हरसाठी या ठिकाणी येणार आहे, कोणता गोलंदाज जोखीम उचलणार आहे, कोणावरती जबाबदारी दिली जाणार आहे, हे मात्र पाहण्यासारखं राहील. कारण मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आपण पाहतोय मंदार आणि कुणाल तैनात आहे. मंदारच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार पाहिलाय आणि तोच मंदार डेथ ओव्हरमध्ये मात्र पूर्णपणे सज्ज आहे मोठ्या हाणामारीसाठी. येस सागर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण मॅचमध्ये महत्त्वपूर्ण षटक टाकण्यासाठी सागर तैनात होतोय. तो गोलंदाजी मार्कवरती. त्याचा देखील आपण रेकॉर्ड्स पाहिले तर अनेक विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत आजपर्यंत. या ग्राउंडचा खूप सारा अनुभव आहे. आणि अर्थात कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडलाय. चला स्पीडअप करायचा.
स्पीडअप घ्या. पहिला चेंडू पहिल्या चेंडूला जज केलाय, ओळखलंय, मात्र त्याच वेळेला अगदी मी म्हटल्याप्रमाणे समीर तैनात आहे, भिंत उभी आहे, विकेट मिळते, खेळाडू बाद. काय जबरदस्त फटका आहे. अगदी सागर यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत होतो. पहिल्या चेंडूवरती फिरकीची जादू पाहिली. गुडलेनचा चेंडू होता. अगदी कुणाल यांच्याकडून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्याच वेळेला पुन्हा एकदा आपण समीरला पाहिलं बाउंड्री लाईन वरती तैनात आणि अर्थात एक चांगला कॅच घेतलाय. धक्का क्रमांक 5 मात्र या ठिकाणी येतोय. कुणालला तंबूचा आसरा घ्यावा लागलाय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये विराज येतोय. आणि मंदार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंड वरती मंदारच्या बॅटमधून देखील चांगली फटकेबाजी आपण पाहिलेली आहे. या मॅच मध्ये देखील एक षटकार त्यांना आणलेला आहे. आणि अर्थात जितका जास्तीत जास्त काळ मंदार ऑन स्ट्राईक वरती राहील ना, तितकी धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट शॉटच्या स्वरूपामध्ये डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल मात्र होईल. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 40. आणि आता मात्र अजून देखील 4 निर्णय चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. या 4 चेंडूंमध्ये किती धावांचा पल्ला गाठणार आहे हा संघ, हे मात्र पाहण्यासारखं राहील. येस, फिल्डिंग शफल केली जाते. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज विराज फ्लिक शॉट साठी या खेळाडूची ओळख आहे. आणि अर्थात तोच फलंदाज मात्र यावेळी नॉन स्ट्राईक एंड वरती. मात्र ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय द मॅन फ्रॉम. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहे. एक धाव पूर्ण होईल. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? डेंजर एंडला थ्रो केला गेलाय. मात्र थोडंसं फंबल होत आहे. अर्थात गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते ती 42. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारचा खेळ करेल हे मात्र पाहण्यासारखं राहील. किती धावांचा पल्ला या ठिकाणी हा संघ गाठणार आहे. येस, या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणि त्याच वेळेला मात्र अचूक निरीक्षण मैदानाच्या आतमध्ये अंपायर पंचांकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. करते का? आतापर्यंत 4 चेंडू पूर्ण झालेत. यशस्वी षटक आतापर्यंत असं आपण म्हणू शकतोय. कारण तब्बल 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक खेळाडू देखील या ठिकाणी बाद केलेला आहे. आणि आता मात्र शेवटचा निर्णायक चेंडू जो सेट करणारे आव्हान. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय, जखडून ठेवतोय. आणि अर्थात 4 ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत त्या 42. आणि 43 धावांचं एक माफक आव्हान या ठिकाणी ठेवलं जात आहे. ते मात्र वीर मराठा, माफ करा, जनसेवा संघासमोर. अर्थात या 43 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, काय घडणार, काय बिघडणार, काय कहाणी राहणार आहे या उत्तरार्धाची. अर्थात यासाठी आवाजामध्ये फेरबदल करतोय. आवाज मात्र ऐकतोय सुधागडचा बुलंद आवाज, द व्हॉइस ऑफ बुरमाळी, श्रीयोगजी गायकवाड सरांचा आवाज. धन्यवाद.
येस थँक्यू रोहन सर. चला लगेच बॅटर पाठवा. येणारे 24 बॉल मध्ये आता 43 धाब्यांची गरज आहे. या मॅच मध्ये कोणता संघ इथे जिंकेल, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहायचंय. 24 बॉल आणि 43 धाब्यांची गरज. यावेळेस सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूने बॅटर इंटर होत आहेत. सागर आणि त्याच्या सोबतीला वैजनाथला आपण पाहतोय. परंतु मागच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती. सलग 8 चेंडूवरती 8 षटकार ठोकले होते समीर वारस्कर. आणि मग या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता 43 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 43 धाबा. पेन तालुका लीग बिग बॅश आपण पाहतोय. आयोजक फ्रेंड्स ग्रुप पेन पर्व दुसरं. तथास्तु डेव्हलपर्स सचय शिंदे, मयुरेश लाड यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आता मात्र या सामन्याचा शेवट म्हणजेच काय सेमीफायनल नंबर 2 आपल्या भेटीला आली आहे. तिथे 24 बॉल मध्ये 43 धाब्यांची गरज. कुणाल शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिलाच बॉल. ओहो यावेळेस दांडी 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 गुल. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक पहिला. गोल्डन डकचा शिकार. बॅटर बाद झाला. आणि आता मात्र समीर मैदानामध्ये आलेत. मागच्या मॅचचा हिरो परंतु कुणाल शिंदे देखील रायगड प्रीमियर लीग गाजवून आलेला खेळाडू आहे. समीर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट देखील आली आहे. कुणाल शिंदेने विकेट घेतली आहे पहिल्याच बॉलवर. अजूनही करायच्या 43. 24 मध्ये 43 ची गरज होती आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. यावेळेस पहिलाच बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफला कॅच टिपली आहे. बॅक टू बॅक दुसरी महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर पडतेल. काय घडलंय मैदानामध्ये. हॅलो हॅलो माईक चेक. येस थँक्यू. मागच्या सुपर ओव्हर मध्ये कुणाल शिंदेला आपण पाहिलं थोडस महागडं साबित झालं होतं. परंतु या मॅच मध्ये महत्वपूर्ण विकेट घेऊन दिल्यात. म्हणजेच काय 2 बॉलवरती 2 विकेट.
पहिल्या बॉलवरती वैजनाथ बाद झाला. तदनंतर मात्र महत्वपूर्ण बॅटर समीरला देखील माघारी परतवलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये अतुल इंटर झालेत, परंतु विकेट हॅट्रिक मिळेल का? ऑन हॅट्रिक आहे. रायगड प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवलंय. या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक देखील या गोलंदाजीने मिळवली आहे. स्वीट शीटचा प्रयत्न, अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. 6 धावांसाठी षटकार येतोय. आल्या एक मोठा फटका खेळला. अतुल यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अतुल घरत भरपूर चांगला फटका केला. स्विच हिटचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी ठरलाय. षटकार ठोकून याही दिव्याले गॅप मध्ये शोधलाय. लॉंग लेगला चौकार येतोय. फक्त बॅट फिरली आणि आणखीन एक चौकार. पुन्हा वाढेल 10 या आकड्यावर. ओव्हर नंबर पहिली चालू आहे. 43चा पाठलाग करत असताना 10 लागल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. महत्वपूर्ण बॅटर मैदानामध्ये बाहेर गेल्यानंतर अतुल घरत चांगली बॅटिंग करतोय. अजूनही सागर आहे ना मैदानामध्ये. नाईट्स रजनी गाजवली या खेळाडूने. लांबच लांब फटके सागरच्या बॅटमधून आपण पाहायला मिळालेत, परंतु आता मात्र अतुल घरत चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, कारण की इथे डॉट बॉल येईल. कमबॅक करताना पाहायला मिळत कुणाल शिंदे. 19 चेंडूचा खेळ बाकी आणि 19 चेंडू मध्ये 33 ची गरज. या स्पर्धेमध्ये 145 चौकार आणि त्याचबरोबर 169 षटकार लगलेत. स्पर्धा देखील आता संपत आली आहे, कारण की सेमीफायनल पाहायला मिळाली. फिरून मारला यावेळेस. वाह, काय कॅच पकडली. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण की अतुल घेरची कॅच पकडली आहे ना, तुम्ही पाहू शकाल या स्क्रीनवर. गोलंदाज कुणाल शिंदे गोलंदाजी मार्कवर आले. चेंडू हाताळला. तदनंतर शपळून खेळायचा प्रयत्न. सिद्धेश तिथे होते. सिद्धेश बोकल भरपूर चांगली कॅच टिपतायत. विकेट सेलिब्रेशन करतायत. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. पहा गोलंदाज कुणालने 10 धावा जरूर खर्च केल्या, परंतु कमबॅक देखील करून दाखवलं. म्हणजेच काय 3 महत्वपूर्ण विकेट मैदानामध्ये मिळवून दिल्यात. आणि आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. थोडं स्पीडअप करा प्लीज. पंच देखील हेच कळवतात की थोडं घाई करायची आहे. फायनलचा देखील सामना बाकी आहे, त्यामुळे विनंती आहे थोडं घाई करा. अन्यथा फायनलच्या सामन्यामध्ये ओव्हर कमी केल्या जातील. उन्हाचा प्रभाव वाढतोय. सार्थक गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या सार्थकने या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी देखील लगवल्या. अर्धशतक देखील पाहायला मिळालं. ऍज ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगली कामगिरी सार्थकने केली आहे. प्रेम मात्रे न्यू बॅटर मैदानामध्ये, परंतु सर्व नजर आता सागरवर असेल या मॅच मध्ये. सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. दंडित केलं जाईल. व्हाईट बॉल अंपायर कडून दिलाय, परंतु इथे रिव्ह्यू घेतलाय बॉलर टीमने. बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे.
येस वाईट बॉल. वाईट बॉल आला म्हणजेच काय एक्स्ट्रा रन येईल. बॉलर करणाऱ्या टीमचं रिव्ह्यू इथे लॉस झालाय. बॉलिंग टीमचं रिव्ह्यू होतं आणि मग धावफलक एक निवडील. धावफलक जर पाहिलं तर 11 या आकड्यावर. सार्थक मात्रे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल वाईड आलाय. समोर सागर. ओहो या वेळेस काय फटका खेळला. आडव्या बॅटने मिड विकेटला ठोकलाय. षटकार. थँक्यू डीसे, धन्यवाद. षटकार ठोकला आणि या बरोबर 6 ने धावफलक 17 या आकड्यावर. आता इथून पुढे करायच्या 26. 17 बॉल मध्ये 26 ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने. फेकी केली जाईल. सिंगल घेतली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक 18 या आकड्यावर आपण पाहतोय. स्कोरबोर्ड प्रत्येक चेंडूवरती हलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा येत होत्या आणि तदनंतर मात्र विकेट देखील आल्या. या ओव्हरमध्ये सार्थकला आपण पाहतोय 170 सिक्सेस या टुर्नामेंट मध्ये लागलेत. प्रेम मात्रे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. हा देखील खेळाडू भरपूर चर्चेतला आहे. आकुटापदा चेंडू फटका फसलाय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक सहजरित्या जेल टिपतोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. अठरा या आकड्यावर धक्का क्रमांक 4 परतलाय आणि आता करायचे आहेत 15 मध्ये 25. 15 चेंडूचा खेळ बाकी आणि 25 धाव्यांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. इन ॲट नंबर 6. सारांश न्यू बॅटर मैदानामध्ये. परंतु मॅच संपलेली नाहीये ना, कारण की 50-50 मॅच आहे. बॅलन्स मॅच आहे अजूनही दोन्ही टीमकडे. 15 बॉल मध्ये 25 करायचे असताना इथे बॅटर येतोय सारांश. परंतु सागर मैदानामध्ये आहेत. सागर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मॅच मध्ये पकड निर्माण राहील. बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. यावेळेस आडव्या बॅटने गॅप मध्ये खेळून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा क्लिअर केली जाते. चौकार आलाय. भरपूर चांगला फटका पाहायला मिळालाय. आता मात्र जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 मध्ये करायचे 21 धावा. 13 चेंडू 21 ची गरज. सार्थक वरती पुन्हा आक्रमण. या ओव्हर मध्ये सार्थकने धावा खर्च केल्यात 12. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. कमबॅक करावं लागेल. यावेळी चांगला चेंडू होता. स्वतःच्या फलोत्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू येतोय. सिंगल घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीवर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या 23 आणि आता करायच्यात 12 चेंडू मध्ये 20 धाब्यांची गरज. 12 चेंडू 20 ची गरज आहे या मॅच मध्ये. टीम मीटिंग घेतली जाते आणि आता मात्र गोलंदाजी करणारी टीम
हेच विचार करत असेल की या ओव्हरमध्ये कुणाला आणायचं, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, कोणता गोलंदाज या धावा डिपेंड करेल, कोणता खेळाडू, कोणता गोलंदाज इथे विकेट मिळवून देईल, पार्टनरशिप ब्रेक करेल आणि या 12 बॉलमध्ये 20 धावा डिपेंड करेल, हे देखील पाहायचं. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. 12 मध्ये 20 ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ ताकदीचे आहेत, दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत. या मॅच मध्ये सार्थक आज थोडंसं मागणं साबित झालं, परंतु इथून देखील कमबॅक होऊ शकतो. 12 मध्ये 20 धावा डिपेंड होऊ शकतात, परंतु सागर आणि मग सर्वची जोडी मैदानामध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत मंदार. मंदारला कमबॅक करावं लागेल. मंदार धाडवे गोलंदाजी मार्कवर. आज 10 फोडावी लागेल आपल्या टीमसाठी, कारण की 12 मध्ये 20 धावा डिपेंड करायचे आहेत, परंतु समोर बॅटर देखील हार मानायचं नाव घेत नाहीयेत ना. चांगले बॅटिंग ते देखील करतायत आणि यावेळेस आडव्या बॅटने मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. स्ट्राईक रोटेट होते, सागरकडे स्ट्राईक येईल. 11 मध्ये 19 आता करायचे आहेत जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 24 या आकड्यावर 4 फलंदाज बाद झालेत, 24 धावा धावफलकार लागलेत. इथून पुढे येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 करायचे आहेत. आणि मग सागरकडे ती क्षमता आहे ना, ती ताकद आहे आणि मग या धावा तो सहजरित्या काढू देखील शकतो. परंतु सागरची विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकते. मग ते प्रयत्न इथे मंथनला करावे लागतील. सिंगलच घेतली. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळेल, कारण की पहा ना, सागर स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि मग सागर आल्यानंतर प्रोटेक्शन इथे सजवण्यात आलाय. डीप बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि एक एक्स्ट्रा कव्हर. पॉइंट स्वीपर पॉइंटच्या बाहेर क्षेत्ररक्षक. ओहो, यावेळेस भन्नाट वेगात व्हाईट यॉर्करचा वापर, प्रत्युत्तरच नव्हतं, टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय आणि इथून पुढे 10 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. 10 चेंडू 19 धावा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय. लोवर फुल टॉस समोर खेळलेत, फटका फसलाय. वा, टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून कॅच पकडली आहे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. महत्वपूर्ण विकेट होती, माहिती होतं लोवर फुलटॉसला फसवलं, परंतु कॅच पकडली आहे ना, ही मॅचच पकडली आहे. सार्थक मात्रेसाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये. खूप चांगली कॅच पकडली आणि या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक केलंय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहेत. मंदार. लोवर फुलटॉसला इथे फटका फसला. सागर नाराज दिसतोय. मंदार इंटर झालेत. 9 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. नऊ चेंडू आणि 19 धावा. ही ओव्हर महत्वपूर्ण होती आणि या ओव्हर मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालेत गोलंदाज मंदार. खूप चांगली गोलंदाजी केली. अद्याप फक्त एकच धाव खर्च केली आहे. फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. कव्हर मध्ये फेकी होईल. फक्त सिंगल.
सिंगलने धावफलक पुढे जाईल पुन्हा एकदा एका धावेने. आणि आता मात्र 8 मध्ये 18 करायचे आहेत या मॅच जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 18 धावा. मंदार एका बाजूने गोलंदाजी करतोय. समोर खेळलाय अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतील. फेकी केली जाईल फक्त सिंगल. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा अद्याप खर्च केल्यात मंदारने. आणि जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. ती खऱ्या अर्थाने विकेट मी तर म्हणेल सार्थकच्या नावावर जाईल. कॅच काय पकडली होती, कॅच काय मॅचेस पकडली की काय. आणि इथून पुढे 7 चेंडू आणि 17ची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर मोठी धाव आली तर मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट येऊ शकतं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आडव्या बॅटने सरळ चाललाय लांगॉनला. सिंगल घेतली आहे. सेकंडचा कॉल परंतु एकाच धाब्यावर थांबवलंय. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 4 आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र 6 बॉल मध्ये करायच्या आहेत 16 धावा. शेवटची ओव्हर 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. मॅच पाहणा हाय व्होल्टेज सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात काही शंका नाहीये. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन यावेळेस पुन्हा टीम कॉन्फिडन्सने उतरली आहे. परंतु इथे कालमंत्र देण्यासाठी समीर देखील आलाय. प्रोत्साहन देण्यासाठी तो देखील आलाय. त्याला देखील माहिती आहे मॅच जिंकायची आहे. 6 मध्ये 16 करायचे आहेत आणि कराव्याच लागतील ना. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 27 लागल्यात. 5 फलंदाज बाद झालेत आणि इथून पुढे 6 मध्ये 16 करायचे असताना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं निर्णायक षटक. सिद्धू मोकळ येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मॅनफॉर्म सोहा पेंड सिद्धेश. 6 मध्ये 16 डिपेंड करायचे आहेत. स्लॉगिंग ओव्हर मध्ये दडपण असतंच, प्रेशर असतंच. मग बॅटर असो किंबहुना गोलंदाज असो, प्रत्येकाला वाटतं ना की माझी टीम जिंकावी. ते प्रयत्न इथे चालू झालेत मैदानामध्ये. इनसाइड आउट यावेळेस कव्हर. क्षेत्र निवडलं होतं. फटका फसला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. यांचं इथे आगमन झालं. तुमचं देखील सर्च स्वागत आहे. सेमीफायनल आपण पाहतोय. 5 मध्ये 16 करायचे आहेत इथून पुढे जिंकण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 5 मध्ये 16 धावा करण्यासाठी नो बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. अक्षय कोळी. सोडून दिलाय परंतु आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल येतोय. नक्कीच रिव्ह्यूची मागणी केली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने ऍज ऑफिशियल अंपायरचा डिसिजन वाईड आहे मग रेफर केलं बॉलिंग करणाऱ्या टीमने. अक्षय जाधव थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. इथे चेक केलं जात. व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल.
एक्स्ट्रा रन आली आहे म्हणजेच काय 5 मध्ये 15 रिव्ह्यू सक्सेस अनसक्सेसफुल माफी असावी. 5 मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. ओहो वेग वेग भन्नाट वेग पाहायला मिळाला. बॅट फिरली आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आला. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करते गोलंदाजी करणारी टीम. इंदरे 4 चेंडू आणि 15 धावेंची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट येऊ शकतं, परंतु जर पाहिलं तर 4 मध्ये 15 करायचे आहेत. अक्षय कोहली स्ट्रायकिंग एंडला आहेत. मोठे फटके लगवतील का? जबाबदारी अक्षयवरती आहे ना, मग करावं लागेल. ओहो यावेळेस मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सहजरित्या टिपतोय झेल मिड विकेटला. आणखीन एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. अक्षय कोळी देखील बाद झालेत. संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. आता 3 मध्ये 15 करायचे आहेत. समर्थ न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. 3 मध्ये 15 ची गरज. मोठे फटके येतील का या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये जिंकल्यात तर इतिहास घडेल. समर्थ न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत. समोर खेळला यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने. फक्त सिंगलच्या पुढे काहीच नाही. 2 मध्ये 14 आता मात्र इथून करायचे आहेत. वीर मराठा जो हे पेंट संघ खेळतोय, खूप चांगली गोलंदाजी केली आहे वीर मराठा जो हे पेंट संघाने. गोलंदाजी मार्गावर सिद्धू कमबॅक करताना पाहायला मिळालं, कारण की खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हर पासूनच गोलंदाजी चांगली झाली नाही या मॅच मध्ये. यावेळेस फटका सुरेखा मोठा फटका इथे खेळलाय मिड विकेटला. लांबच लांब तडका. हे फटके जर सुरुवातीपासून खेळले असते तर मॅच मध्ये मजा आली असती. आणि आता मात्र एक बॉलचा खेळ बाकी आणि 1 बॉल 8 ची गरज. 1 मध्ये 8 करायचे आहेत. एक चेंडू 8 ची गरज आहे. आपण जर पाहिलं तर 2 मध्ये 14 पाहिजे होत्या. षटकार ठोकलाय आणि आता इथे 1 बॉल 8 ची गरज असताना काय घडेल. सोडून दिलाय, परंतु काय घडलंय. पंच इथे रिव्ह्यू कॉल केलाय. अंपायर रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. अंपायरने ते व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय आणि आमचे तड अंपायर अक्षय जाधव साहेब इथे रिव्ह्यू चेक करतील.